नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बदलते जीवन भाग 2चा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. ते प्रकरण अति लहान होतं. त्याच्यामध्ये आपण काही ठराविक गोष्टीच भारतामध्ये कशा त्याच्यामध्ये बदल घडला, जसं क्रीडा म्हणा, क्रीडा क्षेत्रात झालेला बदल आणि त्याचबरोबर इतर क्षेत्रांमध्ये झालेला बदल, खास करून त्याच्यात दिलेल्या 3-4च गोष्टी आहेत त्या आपण पाहिलेल्या होत्या. पण बदलते जीवन भाग 1 हे जे प्रकरण आहे ह्याच्यामध्ये आपल्याला भारतामध्ये फक्त काही ठराविक गोष्टीच नाही, जसं मागच्या प्रकरणात वृत्तपत्र, दूरदर्शन ह्याच्यामध्ये काही बदल घडून आले हे सगळं बघितलं. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला त्याच्यापेक्षा सविस्तर अशी माहिती विविध क्षेत्रात झालेल्या बदलाची घ्यायची आहे. त्या प्रकरणावरचा स्वाध्यायसुद्धा तुम्हाला लिहायला सांगितलेला, तो स्वाध्याय लिहून मला पाठवायचा आहे. माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचा. ओके, ठीक आहे. मग स्टार्ट करूया आपण. बदलते जीवन भाग 1. आत्तापर्यंत आपण इसवी सन 1961 ते इसवी सन 2000 पर्यंतचा कालखंड अभ्यासला. ह्या पूर्ण पोर्शनमध्येच आपल्याला ह्या कालखंडाचा अभ्यास होता की 2000 पर्यंत भारतामध्ये विविध क्षेत्रामध्ये काय काय घडलेलं आहे याचा अभ्यास होता. तुम्हाला सांगितलं तसं तुमचा इतिहास हा पूर्णपणे 9वीचा गेल्या 4-5 वर्षापासून बदललेला आहे आणि भारतातला इतिहास, भारतामध्ये काय घडामोडी घडल्या हे आजच्या विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. त्या दृष्टीने या ठिकाणी हा इतिहासाचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि छान इतिहास तुम्हाला दिलेला आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात. मध्ययुगीन, प्राचीन इतिहास हा कालखंड आपण अभ्यासतो, पण सध्याचा इतिहास काय सांगत आहे, सध्याच्या भारतामध्ये काय घडत आहे ह्याचीसुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. म्हणून अतिशय छान असं हे प्रकरणच नाही, पूर्ण सिलॅबसच हा तुमचा खूप छान आहे. 20व्या आणि 21व्या शतकात बदलाचा वेग प्रचंड आहे. मानवी जीवन झपाट्याने बदलत चालले आहे. पूर्वी आपण ज्याची कल्पनाही करू शकलो नसतो त्या गोष्टी वास्तव्यात उतरल्या आहेत. प्राचीन व मध्ययुगीन काळात धर्म ही एक माणसाची महत्त्वाची ओळख होती. ह्या काळामध्ये तुम्ही तर बघितलं असेल की जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्रांतीचे वारे तर 18व्या शतकापासूनच होत होते. 19व्या शतकात तर मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती सगळीकडे बघायला मिळाली. भारतही त्याच्यापासून काही अपवाद राहिलेला नव्हता. भारतातसुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे बदल झालेले पाहायला मिळतात आणि जे 20 आणि 21वं शतक होतं या शतकामध्ये तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये खूप बदल झालेले बघायला मिळतात. मध्ययुगीन काळामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे धर्म. माणसाची ओळख ही धर्मावरूनच त्या काळात जास्त होत होती. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध, पारशी आणि ज्यू इत्यादी धर्मापुढे औद्योगिकीकरणाने आव्हाने उभी केली आहेत. आपल्या पारंपरिक विचारसरणीत खूप मोठा बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा बदल भारतीय संविधानाच्या माध्यमातून घडवून आणलेला आहे. ज्यावेळी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, मी तुम्हाला दरवेळेला सांगत असते, ज्या वेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपला देश कोणत्या धर्माचा असावा या बाबतीमध्ये खूप महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की भारत हा कुठल्याही एका धर्माचा प्रतिनिधित्व करणारा देश असणार नाही. मग ज्या वेळेला हे संविधान लिहिलं गेलं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका खूप महत्त्वाची होती. त्यांनी भारताला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणून घोषित केलं होतं आणि त्याच्यामुळे भारत हा कसा आहे, सर्व धर्म समभाव. जरी ह्या विविध जाती भारतामध्ये दिसल्या, हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख, जैन, मुस्लिम आहेत, पारशी आहेत, ज्यू आहेत, ह्या वेगवेगळ्या जाती जरी भारतामध्ये असल्या तरी भारत हा सर्व धर्म समावेशक, कुठल्या एका धर्माचं प्रतिनिधित्व करणारा असणार नाही. भारतामध्ये सगळ्या धर्मांना समान वागणूक दिली जाईल अशी महत्त्वाची घोषणा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशातून केलेली आहे, संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे. हा सगळ्यात मोठा बदल होता आणि तो बदल आपल्या देशासाठी तर खूप फायदेशीर होता. आपल्या संविधानाप्रमाणे कायद्यापुढे सगळे भारतीय समान असून धर्म, वंश, जात, लिंग किंवा धर्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे. संविधानामध्ये महत्त्वाचं जे मूलभूत कर्तव्य हक्क दिलेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भारताच्या संविधानामध्ये कायद्यापुढे सगळे समान असणार आहेत. हा
या जातीचा आहे म्हणून याला वेगळी सवलत किंवा तो त्या जातीचा आहे म्हणून त्याला कठोर शिक्षा असं असणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं केलेलं आहे की धर्म, वंश, जात, लिंग म्हणजे धर्मावरून कोणामध्ये भेदभाव नाही. तो कुठल्या वंशाचा आहे त्याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही. तो कुठल्या जातीचा आहे म्हणून त्याला काही सवलती किंवा त्याच्यासाठी काही वेगळी विशेष योजना नाही. लिंग, जन्मस्थान कायद्याने सगळ्यांना काय केले, समान तत्त्व दिलेलं आहे. एखाद्याने गुन्हा केला तर कायद्याने सगळ्यांना सारखी शिक्षा होणार. कुठल्याही धर्मा, जाती, लिंगावरून त्याच्यासाठी वेगळी शिक्षेचं नियोजन केलेलं नाही. या कारणावरून धर्मावरून भेदभाव करायला संविधानानेच नकार दिलेला आहे. सर्व नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा व संघटित होण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, राहण्याचा, स्थायिक होण्याचा, कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आता हे जे पॉईंट्स आहेत ना, तुम्ही काय करायचे माहिती आहेत का, हे पॉईंट्स तुम्ही नंबर वाईज लिहायचे. म्हणजे जसं संविधानाने आपल्याला कोणते अधिकार दिलेले आहेत तर नंबर 1 सर्व नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याच्याखाली नंबर 2 शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, 3 संघटित होण्याचा, 4 भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा. हे एकाखाली एक पॉईंट वाईज लिहिले ना तर तुम्हाला परीक्षेच्या काळात फक्त तेवढे पॉईंट वाचले तरी तुम्हाला खूप छान लक्षात राहू शकतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? पुन्हा एकदा सांगते, इथपासूनचे जे मुद्दे आहेत म्हणजे सर्व नागरिकांना भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्याला नंबर 1 टाका. शांततेने विनाशस्त्र जमण्याचा ह्याला नंबर 2 टाका. भारताच्या राज्यक्षेत्रात 3 टाका. असं करून जर तुम्ही पॉईंट वाईज तुम्ही अभ्यास करायला घेतला ना तर तुमचं लिखाण पण होईल, मुद्दे लक्षात राहतील आणि हे लक्षात राहण्यासाठी खूप चांगली आहे. आणि भविष्यात आपल्याला 10वीला तुम्हाला ह्याच पद्धतीने प्रश्नांची उत्तरं पण लिहायची आहेत. त्याला पैकीच्या पैकी मार्क असतात. कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी, संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे. हा एक महत्त्वाचा हक्क आहे. काय सांगितलेलं आहे की आपण कोणत्याही भागात राहत असले, भारतामध्ये कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकाला त्याची स्वतःची भाषा, लिपी, संस्कृती हे जतन करण्याचा, तो ती सांभाळू शकतो, ती बोलू शकतो. तिच्याविषयीची आणखी काही त्याच्यामध्ये वाढ करायची असेल, ती जतन करायची असेल, ती सांभाळायची असेल, तिचं संवर्धन करायचं हे संपूर्ण अधिकार त्या व्यक्तीला असणार आहेत. संविधानातील या तरतुदीमुळे जाती व्यवस्थेच्या चौकटीला धक्का बसला. त्यामुळे जातीमधील भेद जो सुरुवातीला होत होता तो ह्या ठिकाणी भेद नष्ट झाला. वंश परंपरागत व्यवसाय ही कल्पना मोडीत आली. सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा पण झाला बघा. वंश परंपरागत व्यवसाय ही कल्पना मोडीत आली. म्हणजे आपल्या वंश चालत आलेला आहे तोच व्यवसाय पुढे त्यांनी करायचा ही संकल्पना नष्ट झाली. हे महत्त्वाचं आहे. कारण की जर एखाद्याचा कपड्याचा व्यवसाय असेल तर ती व्यक्ती कपड्याचा व्यवसाय करते, भविष्यकाळात त्या व्यक्तीच्या मुलानेसुद्धा कपड्याचाच व्यवसाय करावा ही जी संकल्पना आहे ती नष्ट झाली. जीवनाच्या सर्व क्षेत्रात बदल होण्यास सुरुवात झाली. बदल हा इतका झपाट्याने व्हायला लागला की कपड्याचा व्यापारी हा भविष्यकाळामध्ये कदाचित भांडी विकणारा किंवा भांड्याचा व्यवसाय करत असेल किंवा तो एखादा वेगळा बिझनेस करत असेल. अशा पद्धतीने व्यवसायामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, बदल घडून आलेले आहेत. नोकरीमध्ये बदल झालेले आहेत. सगळ्या क्षेत्रांमध्ये जी पूर्वीची पद्धत होती त्या पद्धतीमध्ये भरपूर बदल आपल्याला पाहायला मिळतात. या तरतुदींचा परिणाम यंत्रावरही कसा झाला ते पुढील चौकटी दिले. ब्रिटिशांच्या काळात रेल्वेत डब्यांचे 4 प्रकार होते: फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, इंटर आणि थर्ड क्लास. तिसऱ्या वर्गातील प्रवाशांसाठी नाममात्र सुविधा आणि प्रवाशांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन. तिसरा डबा म्हणजे इंटरवाला. यामुळे हे वर्ग जणू भारतीय समाजव्यवस्थेचे प्रतीकच झाले होते. 1978च्या रेल्वे अर्थसंकल्पात मधु दंडवते यांनी तृतीय श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली. पुढे पुणे मुंबई दरम्यान सिंहगड एक्सप्रेस, मुंबई कोलकाता दरम्यान गीतांजली एक्सप्रेस या वर्गविरहित गाड्या सुरू झाल्या. इंग्रजांनी काय केलेलं होतं, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, इंटर आणि थर्ड क्लास काढला होता. त्या इंटरमध्ये काय होतं माहिती आहे, जे
ज्यांना खालच्या जातीचे म्हटले जातात, असे त्या जातीतली लोक ह्या इंटरमधून प्रवास करायची. आणि त्याच्यामुळे त्या डब्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच हा होता की हा खालच्या जातीतल्या लोकांसाठी आरक्षित असलेला डबा आहे. आणि मग त्यांच्याकडे सोयीसुविधासुद्धा त्यांना फारशा दिल्या जायच्या नाहीत. आणि भारतीय समाजाचं ते एक वेगळंच प्रतीक असं बनलं होतं. पण ज्या वेळेला मधुदंडवते हे रेल्वे अर्थसंकल्प त्यांनी सादर केला, त्यावेळेला त्यांनी तृतीय श्रेणीची व्यवस्थाच काढून टाकली. आणि त्याच्यापुढे जाऊन जेव्हा मुंबई पुणे सिंहगड एक्सप्रेस किंवा कोलकाता गाडी गीतांजली एक्सप्रेस तयार झालेली होती, त्यावेळेला त्या गाडीमधून वर्गविरहितच गाड्या, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही वर्ग त्यांनी ठेवला नव्हता. अशा पद्धतीने काय झालं होते, आपल्याकडे जी जाती व्यवस्था आहे ती जाती व्यवस्था नष्ट होण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. वरील तरतुदीमुळे समाजात छोटे मोठे बदल हळूवारपणे घडून येऊ लागले आहेत. आता हॉटेलमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. हॉटेलमध्ये कुठल्याही जातीवरनं कोणाला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही असं नाही. सगळ्यांना, आणि हे सगळ्यांना आता माहीतच आहे, कोणीही कुठेही ज्यांना जसं आवडेल त्या पद्धतीने हातामध्ये पैसे असतील ते जाऊन खाऊ शकतात. धर्म, वंश, जात, लिंग या कारणानं प्रवेश नाकारला जाणे, अशा पाट्या आपण बघतो. ह्या पाट्या महत्त्वाच्या लावल्या जातात की धर्मावरून, वंशावरून, जात, लिंग या कारणावरून एखाद्या हॉटेलमध्ये कोणाला प्रवेश दिला नाही असं आता होत नाही. उलट अशा पाट्या लावल्या जातात की कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे कुठल्याही जातीचे, धर्माची लोक कुठल्याही हॉटेलमध्ये वगैरे जाऊन आपल्या मनपसंत खाऊ शकतात. पण पूर्वी मात्र असं होतं. पूर्वी राज्यसत्तेविरुद्ध मत व्यक्त करण्यास मर्यादा होत्या. आता भारतीय नागरिक वृत्तपत्र आणि भाषण, अन्य माध्यमांद्वारे सरकारविरुद्ध मतप्रदर्शन करू शकतात. आपणास न पटणाऱ्या गोष्टी आपण बोलून दाखवू शकतो. हा फार मोठा बदल या कालखंडात. बघा, जे बदल झाले ते असे महत्त्वाचे बदल घडून आलेले आहेत. आणि ते फारच महत्त्वाचे आहेत की वृत्तपत्र किंवा इतर माध्यमातून आपण काय करू शकतो, सरकारमध्ये जर सरकारमधल्या जर काही गोष्टी या चुकीच्या वाटत असतील तर आपण त्याविरुद्ध आपलं मत हे प्रदर्शित करू शकतो. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आपण बोलून दाखवू शकतो. हा महत्त्वाचा बदल या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर कालखंडात घडलेला आहे. नाहीतर त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये असे बदल होते का? नाही. ब्रिटिशकालीन राज्यव्यवस्था होती. ब्रिटिशकालीन राज्यव्यवस्थेमध्ये तर सरकारच्या विरोधात बोलले की त्याला काय करायचे, जेलमध्ये टाकायचे. पण हा एक महत्त्वाचा बदल आहे. असे बघा, ह्याच्यामध्ये पॉईंट्समध्ये तुम्हाला बरेच महत्त्वाचे बदल दिसलेले आहेत. हे फक्त वाचून नाही ठेवायचे, त्याच्यापुढे लगेच टिकमार्क करायचे आणि टिकमार्क करून लगेच ते महत्त्वाचे मुद्दे आपल्या वहीमध्ये नोंद करायचे. एकदा वाचन आणि एकदा लिखाण केलं म्हणजे तुमचा 100% अभ्यास हा झाला. कुटुंब व्यवस्थेमध्ये काय बदल झाला बघा. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. भारत एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून ओळखला जायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, तर आजी आजोबा, काका काकी हे सगळेजण एका घरामध्ये राहायचे, एका कुटुंबामध्ये राहत होते. असा हा भारत एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून ओळखला जायचा. पण नंतर जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना आली. विभक्त कुटुंब पद्धती म्हणजे काय, जसं आता आपण सगळीकडे बघतो की ब्लॉकमध्ये फक्त नवरा बायको आणि त्यांची मुलं असतात, आई वडील गावी असतात. म्हणजे ह्याची अनेक कारणं आहेत. नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने काय झालेलं आहे, लोक घरातून बाहेर पडलेली आहेत आणि त्यांना राहण्यासाठी जी काही जागा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ते राहत असतात. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, आई बाबा हे गावी शेती वगैरे करण्यासाठी किंवा तिकडचं वातावरण त्यांना पोषक आहे, आवडतं, म्हणून ते शहरात यायला कधी कधी कंटाळा करतात. म्हणजे ह्या जी कुटुंब पद्धती याच्यामध्ये अनेक कारणांनी बदल होतो. 2 भाऊ असतील तर 2 स्वतंत्र घर घेऊन दोघेही आपापल्या पद्धतीने राहत असतात. म्हणायचा उद्देश काय आहे की भारतामध्ये पूर्वीच्या काळी ही जी एकत्र कुटुंब पद्धती व्यवस्था होती त्याच्यामध्ये बदल झाला आणि विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. हा प्रश्न कदाचित परीक्षेला येऊ शकतो. त्यामुळे हा शब्द आज जरी सोपा वाटला, परीक्षेच्या काळामध्ये तो कठीण आठवत नाही. अंडरलाईन करून ठेवायची आणि लिहून काढायचं. समाज कल्याण. कल्याणकारी राज्यव्यवस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट भारताच्या संविधानात आहे.
भारताचं संविधान, तुम्ही तर फक्त उद्देशिकेचा अभ्यास करता. भारताचं संविधान खूप मोठं आणि खूप छान लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये भारत हा कसा राष्ट्र असला पाहिजे, तर भारतामध्ये कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कल्याणकारी राज्य ह्याचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे भारत हा जगातील पहिला देश आहे. भारतीय नागरिकांना संपूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. कल्याणकारी राज्य म्हणजे कसं राज्य निर्माण करायचं आहे, तर कल्याणकारी राज्य म्हणजे भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे समाज कल्याण कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. तर हे पॉईंटसुद्धा तुम्ही कसे लिहायचे आहेत, नंबरिंगमध्ये करा. कल्याणकारी राज्य स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? 1 पूर्ण रोजगार, 2 काय आहे आरोग्य सुविधा, 3 काय आहे शिक्षण व विकासाची कार्य, 4 सगळ्या विकासाची हे नाही 4 हे नाही येणार विकासाची संधी उपलब्ध करून देणे. 1 2 3च मुद्दे आहेत हां. मग ह्या 3 मुद्द्यांचं काय करायचं आहे, पॉईंट्स काढून लिहायचे आहेत की काय आहे भारताची कल्याणकारी योजना काय आहे. तर अशा पद्धतीने नागरिकांना ह्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. भारतीय समाजात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्याक यांच्यापर्यंत विकासाची संधी पोहोचणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सरकारसमोरील ते सगळ्यात मोठे आव्हान होते. ज्यावेळेला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी ह्या आपल्या नेत्यांसमोर उभ्या होत्या. त्याचं नियोजन करण्यात खूप आधीच आलेलं होतं की कसं करायचं. ज्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर आपल्या देशाची घडी आपल्याला नीट बसवायची आहे. शेतीमध्ये सुधारणा करायची आहे, आपली राज्यव्यवस्था नीट चालवायची आहे. त्याचबरोबर आपल्या देशातल्या तरुणांना विविध संधी उपलब्ध करून द्यायची आहेत. शिक्षणाची नवीन नवीन दालनं उभी करून द्यायच्यात. अशा अनेक गोष्टी होत्या. पण त्या सगळ्या गोष्टींचा खूप बारीक-सारीक विचार करून खूप इत्थंभूत पद्धतीने, सविस्तर आणि व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलं होतं. जसं आता कल्याणकारी राज्याचं तुम्हाला सांगितलं, त्याच पद्धतीने बघा कल्याणकारी राज्याबरोबरच काय सांगितलेलं आहे, इथे बघा भारतीय नागरिकांना तर ह्या गोष्टी द्यायच्याच आहेत, पण त्याबरोबरच भारतीय समाजामध्ये काय बदल घडून आणायचे आहेत, कसं कल्याणकारी राज्य होईल. तर भारतीय समाजामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. आर्थिक म्हणजे काही लोक अतिश्रीमंत, काही लोक अतिगरीब, तर काही मध्यमवर्गीय लोक आहेत. समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक, समाजामध्ये अनेक स्तर होते. गरीब श्रीमंतासारखेच स्तर तर आहेच, पण जाती व्यवस्था आपण बोललो की जाती व्यवस्था मान्य करायची नाही आहे, म्हणजे जाती व्यवस्था संविधानालाच मान्य नाही आहे, तरीसुद्धा समाजामध्ये थोडासा जाती व्यवस्थेबद्दल आपल्याला भेदभाव जाणवतच होता. शिक्षणाची अनेक दालनं खुली करायची होती. सांस्कृतिक विषमता दिसून होते. अनेक आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या जातीचे लोक राहतात, त्याच्यामुळे संस्कृतीमध्ये विभिन्नता होती. ती विभिन्नता जी आहे, ती विभिन्नता एकात्मतेमध्ये कशी बदलता येईल हा विचार आपल्याला करायचा होता. त्याचबरोबर स्त्रिया, मुले आणि दिव्यांग म्हणजे कोण, ज्यांच्यामध्ये काही व्यंग आहे अशी मुलं, जसे ज्यांना काही ज्यांना ऐकता येत नाही आहे, काही जण कानाने बहिरी आहेत, काही जणांना बोलता येत नाही, काही पायाने अधू आहेत, अशी जी मुलं आहेत किंवा अशी जी माणसं आहेत, त्यांचा विकास कसा करायचा. अनुसूचित जाती व जमाती, जे अतिशय खालच्या जातीचे, ज्यांना पूर्वीपासून समाजाने तिरस्कार केलेला आहे, ज्यांचा विकासच झालेला नाही आहे, पण आता स्वातंत्र्योत्तर काळामध्ये त्यांचासुद्धा आपल्याला विकास करायचा आहे. तो कसा करायचा आहे. आणि अल्पसंख्याक, काही जाती, काही समाज, काही धर्म आपल्याकडे संख्येने खूपच कमी आहेत. पारसी समाज म्हणा, ज्यू समाज म्हणा, ह्या समाजातली लोकं खूपच कमी आहेत, पण त्यांचासुद्धा आपल्याला विकास करायचा आहे. पर्यंतसुद्धा विकासाच्या संधी पोचवायच्या आहेत. मग हे कसं करायचं आहे, याचा विचार या कालखंडामध्ये केला गेला होता. आणि त्यांचा विकास करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान हे सरकारपुढे होतं. भारत सरकारने समाज कल्याण खाते 14 जून 1964 मध्ये स्थापन केलं.
आता अशा लोकांचा विकास करण्यासाठी समाज कल्याण खातं स्थापन करण्यात आलं. कधी केलं? 14 जून 1964. रिकामी जागा एका वाक्यासाठी प्रश्न येऊ शकतो. आपली तयारी असली पाहिजे. मी ज्या ज्या वेळेला सांगते त्यावेळेला अंडरलाईन करा, पटकन त्यावेळेला नोट्स काढायची पद्धत ठेवा. या मंत्रालयाअंतर्गत पोषण आणि बाल विकास, सामाजिक सुरक्षा व सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण व विकास हे कार्यक्रम राबवले जातात. अशाच प्रकारची व्यवस्था घटक राज्य पातळीवर करण्यात आली. हे जे समाज कल्याण खातं स्थापन करण्यात आलं, या समाज कल्याण खात्यामधून काय करण्यात आलेलं आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीचे विकासाचे कार्यक्रम, जसं बाल विकास, सामाजिक सुरक्षा, सामाजिक संरक्षण, स्त्री कल्याण विकास हे कार्यक्रम राबवले जातात. आणि ते राबवल्यामुळे काय होतं की कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मदत होऊ शकते. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती. 1971च्या जनगणनेनुसार देशामध्ये 22% लोक अनुसूचित जाती जमातीचे आहेत. या सर्वांसाठी कायदे करून शैक्षणिक शिष्यवृत्ती व प्रतिनिधित्व देऊन संसदेत आणि राज्य विधिमंडळात शासकीय सेवेत काही राखीव जागा ठेवण्यात आली. आपण असं म्हटलेलं आहे की कायद्याने सगळे समान आहेत आणि सगळ्यांना समान संधी दिली जाणार आहे. पण तरीसुद्धा काय झालेलं आहे की जे अनुसूचित जाती जमाती जसे SC, BC, SBC असे काही जाती आहेत, त्या जातीतील लोकांचा विकास करायचा आहे, त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आपल्याला आणायचं आहे. मग समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी काही जागा या ठराविक ठिकाणी, जसं शिक्षणाच्या क्षेत्रात म्हणाल तर शिक्षणाच्या क्षेत्रातसुद्धा त्यांच्या ठराविक जागा राखीव ठेवलेल्या आहेत की त्यांना ती शिक्षणाची संधी मिळावी. जे आधीपासून खूप मागासलेले राहिलेले आहेत, ज्यांचा विकासच झालेला नाही आहे, पण त्यांना समाजात आणायचं आहे, आपल्याला समाजाच्या प्रवाहात आणायचं आहे, तर त्यांच्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती, त्याचबरोबर त्यांना काही गोष्टीमध्ये प्रतिनिधित्व देण्याची संधी दिलेली आहे. त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये त्यांना काही जागा राखीव दिलेल्या आहेत. ही योजना त्या ठिकाणी केलेली आहे, महत्त्वाची आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी काय सरकारने योजना केली असा जर प्रश्न आला तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे की 1971च्या जनगणनेनुसार 22% लोक ही अनुसूचित जाती जमातीचे आढळून आलेले आहेत. 22% म्हणजे खूप मोठा समाज आहे हा. आणि मग ह्या सर्वांसाठी काय केलेलं आहे तर कायदे करून त्यांना शिक्षणामध्ये त्यांना शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप ठेवलेली आहे की त्यांनी ठराविक पर्सेंटेज, ठराविक गोष्टीमध्ये सक्सेस मिळालं तर त्यांना वर्षभर त्यांचं शिक्षण फ्री राहील. अशा अनेक आहेत. जशी आपल्याकडे स्कॉलरशिप कशी असते, 5वीची 8वीची स्कॉलरशिप आहे. 8वीला आपल्याकडे काय आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी NMMSची परीक्षा आहे, ती पण त्याच धर्तीवर आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न अतिशय कमी आहे, ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी आहे, पण त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते कुठे मागे राहू नयेत पैशाअभावी, म्हणून सरकारतर्फे त्यांना ही शिष्यवृत्ती जाहीर केली जाते. NMMSची परीक्षा त्याच्यासाठी दिली जाते. आणखीन काय केलं जातं तर असे काही होतकरू आहेत तरुण की त्यांना अशी संधी दिली जाते की ते संसदेत किंवा राज्य विधिमंडळात त्यांचा समावेश केला जाऊ शकतो. आणि जे खरोखर अभ्यास करून चांगल्या परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना शासकीय सेवेत, त्यांना गव्हर्मेंट जॉबमध्ये सुद्धा काही राखीव जागा या ठेवल्या जातात, जेणेकरून त्यांचं त्या समाजामध्ये तर कल्याण झालं पाहिजे, पण त्यांच्या येणारी पुढची पिढी ही विकासाच्या प्रवाहामध्ये आली पाहिजे. सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये काय आहे बघा, भारतीय संविधानात शासनाचे प्राथमिक कर्तव्य म्हणून भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे, सुपोषण साधावे, सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे नमूद केले आहे. केंद्र शासनाचे आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय या संदर्भात राज्य शासनास मदत करते. भारतीय संविधानात शासनाचे प्राथमिक कर्तव्य काय सांगितलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, लोकांचं राहणीमान वाढलं पाहिजे, सुधारलं पाहिजे आणि सुपोषण साधावे. कुपोषण म्हणजे ज्यांना 2 वेळचं चांगलं जेवणही मिळत नाही, त्यांची आणि त्यांच्या मुलांची अवस्था फारच गंभीर असते, त्यांना अनेक प्रकारचे आजारही घडत असतात. आणि अशी परिस्थिती आपल्याकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, भारतात तर अनेक ठिकाणी आहेच.
मग लोकांना चांगलं पोषक आहारसुद्धा देणं ही जबाबदारी सरकारची आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्यही सुधारावे असे नमूद केले. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर आरोग्य व समाज कल्याण मंत्रालय या संदर्भात राज्य शासनाला मदत करते. कोण मदत करते? आरोग्य आणि समाज कल्याण मंत्रालय. 6व्या पंचवार्षिक योजनेत प्राथमिक स्वरूपाची आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोकांना, आदिवासी व गरीब लोकांना उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट होतं. या ज्या सार्वजनिक आरोग्य सुविधा आहेत, या ग्रामीण भागातल्या लोकांना कशा मिळतील यासाठी प्रयत्न केले. आरोग्याच्या संदर्भात भारतात ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार या सगळ्या पद्धतींना मान्यता देऊन लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील या गोष्टीकडे लक्ष दिलं. बघा, भारतामध्ये सगळ्याच गोष्टी ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद, निसर्गोपचार सर्व पद्धतीने आपल्या देशातल्या लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी या सगळ्या गोष्टींना मान्यता दिली. आरोग्याच्या क्षेत्रातील बदलामुळे भारतीयांचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. अगदी खेडोपाड्यामध्ये, गावोगावी, दूरगामी प्रदेशामध्ये सुद्धा आरोग्याच्या सोयीसुविधा सरकारने पोचवलेल्या आहेत. तुम्हाला माहीतच असेल, पोलिओचे डोस याची जाहिरात कितीतरी महिन्यापासून आधी केली जाते. ठिकठिकाणी फलक लावले जातात जेणेकरून कुठलंही लहान मूल ह्या त्याच्यापासून वंचित राहता कामा नये. अनेक प्रकारच्या ज्या लसी आहेत त्या लसीसुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये दिल्या जातात. त्याची माहिती दिली जाते. घराघरामध्ये जाऊन त्यांची नोंदणी केली जाते. म्हणजे आरोग्याच्या सोयीसुविधा सर्व देशातल्या लोकांना कशा मिळतील याकडे सरकारचं नियोजन आहे आणि सरकार त्या बाबतीमध्ये काम करत असते. आरोग्याच्या क्षेत्रातील बदलांमुळे भारताचे जीवन अधिकाधिक चिंतारहित होण्यास मदत झाली. 1962मध्ये तामिळनाडूतील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात डॉक्टर एन गोपीनाथन यांच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. बघा, सगळ्यात मोठी एक क्रांती काय घडून आलेली आहे. 1962मध्ये तामिळनाडूतील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. मला वाटते हे रिकाम्या जागेमध्ये हा प्रश्न आहे. पुस्तक ओपन असेल तर त्या ठिकाणी लगेच लिहूनच टाका की डॉक्टर एस गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली कुठली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली? ओपन हार्ट सर्जरी. हार्टचं ऑपरेशन असते ना, हे पूर्णपणे ओपन करून, आता कसं एन्जिओप्लास्टिक वगैरे केली जाते, पण त्यावेळेला पूर्ण हार्ट ओपन करून शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यामुळे अशा उपचारांसाठी आता परदेशी जाण्याची गरज राहिली नाही. आणि परदेशी जाणं सगळ्यांना शक्य होतं का? नाही. परदेशामध्ये जाण्याचा खर्च वेगळा आणि तिथे जाऊन घेण्याची ट्रीटमेंट जी आहे ती ट्रीटमेंटचा खर्चसुद्धा खूप जास्त असतो. आपल्या देशातच या सोयीसुविधा झाल्यामुळे आपल्या देशातल्या लोकांना त्याचा फायदा होतो. त्यानंतर जयपूर फूट ही सुद्धा खूप मोठी संस्था कार्यरत आहे. जयपूर फूटच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. ज्यांच्या पायाचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या ॲक्सिडेंटमुळे पाय गेले, ज्यांच्या जन्मतःच एका पायाचा प्रॉब्लेम आहे किंवा दोन्ही पायांचे प्रॉब्लेम आहेत, अशांसाठी ही जयपूर या ठिकाणी असलेली खूप मोठी सुविधा उपलब्ध आहे. 1968मध्ये पूर्वी एखाद्या व्यक्तीला अपघात झाला आणि त्यात पाय जायबंदी झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा याच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक तयार केलं. ही दोन्ही नावं लक्षात ठेवायची. 1968 पूर्वी तर आपल्याला हे शक्य नव्हते. 1968 नंतर डॉक्टर प्रमोद सेठी यांनी काय केलेलं आहे? रामचंद्र शर्मा याच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक आणि कान तयार केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी 2-3 नावं लक्षात ठेवायचे. जसं हे नाव आहे डॉक्टर एन गोपीनाथ यांनी ओपन हार्ट शस्त्रक्रिया केली आहेत. जयपूर फूटमध्ये तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे डॉक्टर प्रमोद सेठी आणि रामचंद्र शर्मा. ओके. जयपूर फूट तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कृत्रिम अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व घडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, सायकल चालवणे, शेतातली कामे करणे, झाडावर चढणे आणि गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात. या कृत्रिम पायावर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटाचा खर्च वाचतो. पाय दुमडणे, मांडी घालणे या कृत्रिम पायामुळे शक्य झाले.
पाण्यात ओल्या स्थितीत काम करण्यासाठी हे पाय सोयीचे आहेत. अतिशय म्हणजे ज्यांचं आयुष्य फक्त अपंगत्वामुळे खाटेवर बसून गेलं असतं, अशा सगळ्यांचं आयुष्यामध्ये एक चांगले दिवस आणण्याचं काम ह्या जयपूर फूटने केलेलं आहे. सगळ्या प्रकारची कामं ते करू शकतात. तुम्ही ही कामं जी आहे जयपूर फूटमुळे लोकांना कशी कामं करावी, म्हणजे कशी कामं ती करू शकतात, हे काय करा माहिती आहे, जसं शिकवलं आहे ना नंबर वाईज, तसा लिहायचा प्रयत्न करा हां. जसं 1 नंबर ह्याला द्या, 2 ह्याला द्या, 3 ह्याला द्या, अशा पद्धतीने सिक्वेन्स वाईज एकाखाली एक लिहायचं. आपला अभ्यास चांगला होईल. पुढे आहे किडनी ट्रान्सप्लांट. अतिशय कठीण अशी प्रक्रिया असते ही. किडनी ट्रान्सप्लांटबद्दल तुम्हाला मी तेव्हाही सांगितलेलं होतं की आपल्या शरीरात सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे किडनी. जर आपल्या किडन्या व्यवस्थित असतील तर आपलं आयुष्य खूप चांगलं जातं, नाहीतर किडनीच्या आजारामुळे अनेक लोकांचं आयुष्य खूप खराब होतं. त्याच्यामुळे ह्याच्यात सगळ्यात एक चांगला उपाय म्हणजे रोज आपण पाणी भरपूर पिलं पाहिजे. पाणी पिल्यानंतर आपल्याला जेव्हा वॉशरूम होईल त्या वॉशरूमला जाणं खूप गरजेचं आहे. कधीही वॉशरूम थांबवून ठेवणं म्हणजे आपल्या किडनीला प्रेशर करण्यासारखं असते आणि मग किडनी डॅमेज होत असते. म्हणून या गोष्टी अतिशय आवश्यक आहे. पण ही आपल्याकडे सुरुवात कधी झाली बघा. 1971 पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया भारतात फारशा होत नव्हत्या. तामिळनाडूमधील वेल्लूर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये इस्पितळात ही शस्त्रक्रिया 1971 झाली. याचे डॉक्टर कोण आहेत बघा. डॉक्टर जॉनी डॉक्टर मोहनराव यांनी जीवित व्यक्तींचे दान केलेल्या मूत्रपिंडांचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले. आता अविकसित देशातील रुग्ण भारतात या शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी येतात. काय सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये हे डॉक्टर जॉनी डॉक्टर मोहनराव यांनी काय केलेलं आहे, जीवित व्यक्तींचे दान केलेल्या मूत्रपिंडातून, म्हणजे काही लोक शरीरातले अवयव दान करत असतात, हे दान केलेले अवयवांचं त्यांनी काय केलेलं आहे, ज्यांना गरज आहे किडनीची त्यांच्या शरीरामध्ये त्या किडन्या ट्रान्सप्लांट केल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या. आजच्या लेक्चरसाठी आपल्याला वाटते हेच मुद्दे बस झालेले आहेत. याच्यामध्ये मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न काढायचे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ह्याचा सेकंड पार्ट मी नंतरच तुम्हाला त्या